स्वामी समर्थ। मी आज बनवलेले आहे मसाला पुरी। तर त्याची रेसिपी मी शेअर करत आहे तुमच्यासोबत। तर इथे पाहू शकता मी 2 वाट्या मैदा घेतलेला आहे। त्याच्यामध्ये 2 चम्मच बारीक रवा ॲड केलेला आहे आणि 1 छोटा चम्मच बेसन ॲड केलेला आहे। तर इथं मसाला पुरीसाठी लागणारे साहित्य: कसुरी मेथी 1 चम्मच घेतलेली आहे, अजवाईन घेतलेला आहे 1 छोटा चम्मच, चिली फ्लेक्स घेतलेला आहे 1 चम्मच आणि माझ्याकडे क्लोंजी नव्हती त्यामुळे मी काळे तीळ घेतलेले आहेत 1 छोटा चम्मच आणि जिरे 1 छोटा चम्मच घेतलेले आहे। तर आता इथं बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर मिक्स करून घेऊया आणि हे सर्व जिन्नस छान मिक्स करून घेतले की मीठ घालूया चवीपुरतं। तर इथं 1 चम्मच मीठ घातलेलं आहे चवीनुसार आणि आता तेल घालणार आहे। तर इथं 1 चम्मच तेल घातलेलं आहे। तर आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे हातानं आणि हे सर्व मिक्स करून घेतलं की 1 छोटा चम्मच हळद आणि गरम मसाला ॲड करणार आहे। तर इथे आता हळद आणि गरम मसाला मिक्स करून घेऊया। ते पाहू शकता 1 छोटा चम्मच हळद आणि 1 छोटा चम्मच गरम मसाला मी ॲड केलेला आहे। तर इथे आता हे सर्व पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ आणि थोडं थोडं पाणी करून पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला। तर इथं मी जास्त पातळही नाही आणि जास्त कडकही नाही, असा मिडियमच असा आटा मळून घेतलेला आहे पुरीसाठी। तर पुरी आपली छान टेस्टी आणि मऊ एकदम फुललेली अशी बनते। तर एकदा ट्राय करा घरच्या घरी। तर इथे आपलं पीठ आता मळून झालेलं आहे। आता मी हे 10 मिनिटासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहे झाकून। तर इकडं मी 10 मिनिटासाठी ठेवून दिलेलं आहे। एकीकडे आपली चवळीची भाजीही तयार झालेली आहे आणि पीठही छान फुगलेलं आहे। तर आपले 10 मिनिटं झालेले आहेत। आता पुऱ्या लाटून घेऊया। तर थोडासा तेलाचा हात लावून पुन्हा एकदा पीठ मळून घेतलं आणि आता आपण त्याचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत पुरीसाठी। तर इथं आणखी एकदा कणिक मळून घ्यायची छान आणि गोळे करून घ्यायचे आहेत। तर इथे बघा पीठ आपलं किती मस्त फुललेलं हे आहे। आता गोळे करून घेऊयात। तर इथे मी सर्व पिठाचे गोळे एकदाच बनवून घेतले आणि एकीकडे तेलही गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे गॅसवरती। तर आता आपले गोळे करून झाले की लगेच पुऱ्या लाटून घेऊयात। तर आता मी एकदम 3-4 पुऱ्या लाटून घेणार आहे। तोपर्यंत तेलही आपलं खूप छान गरम होईल आणि तेल गरमच करून घ्यायचं चांगलं कडकडीत आणि मग पुऱ्या सोडायच्या तळण्यासाठी। कारण तेल मीडियम गरम असेल तर पुरे फुलतही नाही आणि तेलकटही बनते। तर इथं आपल्या 3-4 पुऱ्या मी एकदम लाटून घेणार आणि तळून घेणार आहे। तर इथे बघा जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही, मीडियम साईजची पुरी मी लाटून घेतलेली आहे। तर इथं पुऱ्या तयार झालेल्या आहेत 3-4। आता तळण्यासाठी तेल गरम झालेलं आहे। तर आता आपण पुऱ्या तळून घेऊया। तर इथे पहा पुरी आपली झाऱ्याने थोडं थोडं तेल टाकून प्रेस करून घ्यायची आहे साईडनं आणि एक साईडनं चांगली भाजून घ्यायची
आणि नंतर दुसऱ्या साईडनं, म्हणजे पुरी जास्त तेल शोषून घेत नाही. तर बघा पुरी कशी फुलून वरती आलेली आहे मस्त. तर पुऱ्या आपल्या अशा सर्व लाटून तळून घेणार आहे मी. आणि मुलांना तर खूपच छान आवडले मसाला पुरी. तुम्हीही अशीच घरच्या घरी बनवत जा मुलांसाठी. तर इथं पुरी आपली तळून झालेली आहे, छान तेल निथळून घेतलेलं आहे. तर पहा सर्व पुऱ्या आपल्या छान टम फुगलेल्या आहेत. आणि आता चवळी, वांगा बटाट्याची भाजी, वरण भात आणि मसाला पुरी असा झाला बेत. धन्यवाद.